पुण्यातील चंदननगर इथं किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। चुलतीला आय लव्ह यू म्हटला आणि त्याचाच राग मनात धरून दोन तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे आणि त्याची हत्या केली आहे। हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी या तरुणाला मारहाण झाल्याचं कळतंय। तर 35 वर्षीय साईनाथ उर्फ खलीबली जानराव याची हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात जाते। तर मंगळवारी ही सगळी घटना घडली आहे। दरम्यान आरोपींना सोन्या उर्फ आदित्य वाधेकर, समर्थ उर्फ पप्पू शर्मा या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील आताची एक ताजी अपडेट समोर आलेली आहे। मारहाण करत हत्या करण्यात आलेली आहे। दोन आरोपींना या मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर आपल्या चुलतीला आय लव्ह यू म्हटला आणि त्याचाच राग मनात धरून या दोन तरुणांनी एका तरुणाला बेदम अशी मारहाण केली आहे आणि याच मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडून आरोपींची कसून अशी चौकशीही केली जाते। आता अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। अविनाश, वर्षा, खरं तर पोलिसांना सुरुवातीला हा बेवारस असा मृतदेह मिळाला होता। त्या तपासामध्ये मृत व्यक्ती ही साईनाथ जानराव असल्याचं निष्पन्न झालं। पोस्टमार्टम अहवालात मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्यावेळेस पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली त्यावेळेस मृत साईनाथ याने ज्या पद्धतीने आरोपी जो आहे वाल्लेकर याच्या चुलतीची छेड काढून तिला आय लव्ह यू म्हटलं होतं आणि या रागातून या आरोपींनी साईनाथला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी अवस्थेत सोडून दिलं होतं आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता। आता यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आरोपी वाल्लेकर यानेच पोलिसांना फोन करून एक व्यक्ती पडलाय अशी माहिती दिली होती आणि त्यामुळे पोलिसांचा तपास काही काळ हा मंदावला होता, दुसऱ्या दिशेने सुरू होता। मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या सगळ्या खुनाची उकल झालेली आहे आणि प्रत्यक्षात ज्याने माहिती दिली तोच आपला आरोपी निघालेला आहे। आता यांच्यावर 103.135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये आणि ज्या पोलीस आयोग आहेत सीमा ढाकणे या बाबतीतला सगळा तपास करतायत आणि या बाबतीत आता पुढील चौकशी होऊन पोलीस या बाबतीत कारवाई करतील। अविनाश, या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद। चुलतीला आय लव्ह यू म्हणाला आणि त्याचाच राग मनात धरून दोन तरुणांनी एका तरुणाचा जीव घेतलेला आहे, त्याला मारहाण केलेली आहे आणि याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांकडून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता पुढे पोलीस कशा पद्धतीने चौकशी करतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।